श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। भगवान शंकराच्या पूजेत कधीही करू नका या 5 गोष्टींचा वापर जाणून घ्या। अशी मान्यता आहे की हिंदू पंचांगातील हा महिना भगवान शंकराला खूप प्रिय आहे। यासाठी त्यांची विशेष पूजा केली जाते। कावड यात्रेची परंपरा सुद्धा याच महिन्यात पार पाडली जाते। भगवान शंकराला जल अर्पण करण्याची विशेष परंपरा आहे। परंतु मान्यतेनुसार काही अशा सुद्धा वस्तू आहेत ज्यांचा वापर शिवपूजेत करू नये। याबाबत जाणून घेऊयात। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे कलश दुर्वा या YouTube चॅनलवर स्वागत आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। भगवान शंकराच्या पूजेत कधीही वापरू नका या 5 गोष्टी। 1. तुळस। हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व असले तरी भगवान शंकराच्या पूजेत चुकूनही तुळशीच्या पानांचा वापर करू नये। 2. नारळ। नारळाचा संबंध माता लक्ष्मीशी आहे। यासाठी नारळाचे पाणी शिवलिंगावर अर्पण करू नये। भगवान विष्णूंच्या पूजेत याचा वापर अवश्य करा। 3. केतकी आणि केवड्याचे फूल। शंकराच्या पूजेत केतकीचे फूल अर्पण करू नये। यापाठीमागे एक पौराणिक कथा आहे। ब्रह्मदेव आणि विष्णूंमध्ये श्रेष्ठ कोण यावरून वाद झाला होता। ब्रह्मदेवाने तेव्हा स्वतःला श्रेष्ठ सांगण्यासाठी आणि शिवलिंगापर्यंत पोहोचण्याच्या दाव्यासाठी केतकीच्या फुलाला साक्षीदार बनवले होते। केतकी पुष्पाच्या खोट्या साक्षीमुळे शंकर नाराज झाले आणि आपल्या पूजेत त्याचा वापर होण्याबाबत त्यांनी म्हटले होते। 4. शंख। भगवान शंकराच्या पूजेत शंखाचा वापर कधीही करू नये। एका पौराणिक कथेनुसार शंकरांनी शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता। शंखाला शंखचूडचे प्रतीक मानले जाते। असे म्हणतात की शंखचूड भगवान विष्णूंचा भक्त होता। 5. तीळ। तिळाचा वापर सुद्धा भगवान शंकराच्या पूजेत केला जात नाही। शिवलिंगावर ते कधीही अर्पण करू नये। असे म्हटले जाते की तीळ भगवान विष्णूंच्या मैलापासून उत्पन्न झाले आहे। यासाठी ते शंकराला अर्पण करू नये। शिवशंकराला हळद आणि कुंकू सुद्धा अर्पण केले जात नाही। श्रावण महिन्यात शंकराच्या पूजेत भांग, धोत्रा, बेर, चंदन, बेलपत्र, फळे आणि फुले इत्यादीचा वापर करा। हे सर्व त्यांना प्रिय आहे। तर माता पार्वतीसाठी महिला सौभाग्याचे प्रतीक जसे की बांगड्या, सिंदूर इत्यादी अर्पण करू शकतात। दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्मा।